महत्वाची बातमी बीडमधून। बीडचे पोलीस आकांक्षा मर्जीतले धस आणि तृप्ती देसाई यांनी हे आरोप केले। बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलाय। तर बीडमध्ये कराडच्या मर्जीतले 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आहेत असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। काही ठिकाणी ज्या केसेस झालेल्या होत्या त्या दाबण्यासाठी किंवा ते पुरावे जे आहेत ते नष्ट करण्यासाठी किंवा जे आपल्या मर्जीतली लोक आहेत त्यांना त्याच्यातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आलेला आहे। काही कर्मचारी जे आहेत ते वसुलीसाठी सुद्धा ठेवण्यात आले, ते आहेत पोलीस खात्यात पण वसुलीसाठी ठेवण्यात आले। तर अशा पद्धतीने जे जे याच्यामध्ये त्यांच्या निकटवर्ती आहेत अशी जी लिस्ट आहे ती 26 कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची मी दिली आहे। अजूनही काही अधिकाऱ्यांची लिस्ट माझ्याकडे येते, ती मी लवकर आपल्याकडे देणार आहे। 26 नसतील, 150-200 असतील। 26 फार कमी आकडा सांगितलाय तृप्तीताईंनी। हे सगळे कर्मचारी पोलीस अधिकारी यांचं बेरीज केली तर ते 200 वर जाईल। 26 कर्मचारी फार कमी आकडा सांगितलाय। मी पण यादी देतो ना उद्याच्याला देणार आहे सीएम साहेबांना जाऊन। हे बीड जिल्ह्याच्या बाहेर नाही, मराठवाड्याच्या आणि लय लांब ह्यांना सगळ्यांना तिकडे नेऊन टाका असं सांगणार आहे। वाल्मिक अण्णाचे पठ्ठे जे आहेत त्या सगळ्यांची तक्रार उद्या देणार आहे आणि त्यांच्याकडनं डीजी मॅडम, शुक्ला मॅडम, त्याच्यानंतर खाली आयजी यांना सगळ्यांना तक्रार देणार आहे। काही जणांना अटक केली जाते, आकाची सेवा करायला जेलमध्ये पाठवलं जातंय। आम्हाला काय कळत नाही का? आयडिया करतायत ना अजून हे लोक। आकाचे पाय चपायला सुद्धा माणसं पाठवायला लागलेत काही पोलीस।